नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण मोठे वेणगाव या परिसरामध्ये आलेले आहोत आणि आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे अर्चना दीपक गायकवाड. तर ज्या दोन जणी म्हणजे जाऊबाई आणि नणंदबाई आव्हान देणार आहेत त्या जाऊबाईंचं नाव आहे गौरी दिनेश गायकवाड. तर नणंदबाई आहेत सुनंदा रमेश भोईर. लिटिल चॅम्प्स सुद्धा घरात सज्ज आहेत, त्यांच्याशी मला बोलायचं आहे. तेव्हा आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. कृष्ण म्हणतो राधेला हास हास हास. दीपकरावांचं नाव घेते. आदेश बांदेकर तुमच्यासाठी खास. अरे वा वा वा. तुम्ही पण. हां. जन्म दिला मातेने, सांभाळ केला पितेने, अर्चनाचं नाव घेतो पती या नात्याने. क्या बात आहे. वा. द्या ओळख करून सगळ्यांची. वहिनी. माझे सासरे. नमस्कार. माझी दीर. नमस्कार. माझी जाऊबाई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. माझ्या जाऊबाई मोठ्या. नमस्कार. नंदेचा मुलगा. नमस्कार. माझा मोठा मुलगा इकडे. नमस्कार. माझा 2 नंबर मुलगा. बरोबर. नमस्कार. हा 3 नंबर मुलगा माझा. अरे वा. हा जावेचा मुलगा. हो. आणि हा माझ्या बहिणीची मुलगी आणि हा बहिणीचा मुलगा. छान छान. कुठलं बालपण तुमचं? अलिबाग. अलिबागला कुठे? वडाव. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान. आणि किती जणांचं कुटुंब होतं? 4 बहिणी आम्ही. मी सगळ्यात मोठी आणि एक भाऊ. तुमचं बालपण इथेच. तुमच्या घरात कोण कोण होतं तुम्ही लहान असताना? आई वडील 5 बहिणी आम्हाला. अरे वा. भाऊ. हां हां. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, मग तुमच्या आई वडिलांचं उत्पन्नाचं साधन काय होतं? शेती. शेती. म्हणजे पहिल्यापासून शेती हाच व्यवसाय. पण खडतर असेल ना बऱ्यापैकी? कष्ट खूप. हो. आमचे बाबा खूप कष्ट केले. आई वडील. हो ना. गौंडी आहेत. अरे वा. मिस्त्री काम करते. आताही करता काम की आता आराम करा? आता आराम करा. आता लेकांना करू दे. सुना लावतील कामाला, लक्ष देऊ नका. हा. हो म्हणतायत ते. काय कामाला लावता वाटतं? मग तुम्ही कशा काय आला या गावात? यांची 2 नंबर बहीण आहे ना, दिना रोडमध्ये 7 रस्त्याला. ते खाली राहतात आणि वर माझे चुलते राहतात, चुलत. तर त्यांनी हे तिथे बहिणीकडे जायचे ना, तर त्यांनी सांगितलं का माझ्या भावाचं लग्न करायचं आहे म्हणून असं. मग त्यांनी दाखवलं आम्हाला मोठ्या चुलत्याकडे ठाण्यामध्ये. किती वर्ष झाली आता? 20 वर्ष. कशी गेली तुमची? खूप छान. मग कसं काय स्वागत झालं या कुटुंबात? कसं सांभाळून? खूप छान. 5 नंदांनी सांभाळून घेतलं, दिरांनी सांभाळून घेतलं, सासू सासऱ्यांनी सांभाळून घेतले. आणि सासू माझी खूप चांगली होती, म्हणजे इतकी चांगली होती ना, तर मला प्रत्येक वेळेला त्यांची आठवण येते असं. तुम्ही जेव्हा इथे लग्न करून आला तेव्हा नंदांचं लग्न झालं नव्हतं? एकीचंच नव्हतं झालेलं. बाकी सगळ्यांचं झालेलं. आणि माझं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी ताईंचं पण झालं लग्न असं. पण सगळ्यांनी मला जे येत नव्हतं ना ते सगळं शिकवलं. इथे मी इथे शिकले. तुम्ही सांगा, तुम्ही आल्याबरोबर त्यांना का जावं असं वाटलं? मी आता बोलते, मी नणंद म्हणून माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये जेव्हा माझ्या आईचं नाव घेतलं ना, माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. हे सत्य आहे. मी नणंद म्हणून सांगते. कारण एक नणंद असते ना, ती आपल्या कसं आहे भाऊजाईबद्दल असं बोलू शकते की बाबा नाही, आज मी बदला घेते, आज मला बोलण्याची संधी आहे ना. माझ्या आईची सेवा माझ्या दोन्ही यांनी केली, भाऊजाईंनी. अच्छा अच्छा. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, अशा सगळ्या नंदा हो की नाही, तुम्ही इतकं आईबद्दल आज बोललात, तुम्हाला आज सुद्धा या आनंदाच्या प्रसंगी सासूबाईंची आठवण येते? हो. सकाळपासून माझे सासूबाई असते ना, एक दिवस असं चुकवत नव्हते का होम मिनिस्टर बघितलं नाही. हा हा, हे खरं आहे. मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींच्या स्वभावात कुठला बदल केला तर त्या अजून आनंदी होतील? मुलांच्यावर थोडी चिडचिड असते, त्याची रागावट म्हणे असं. तुम्ही मुलांचं बोलताना स्वतःचंही बोलून घेताय वाटतं. हा, म्हणजे मुलांवरती चिडचिड असते असं म्हणताना त्याने ना मनातल्या बऱ्याच भावना बोलून दाखवल्या. का हो असं करता? थोडंसं चिडलं पाहिजेच ना, चिडल्याशिवाय मुलं करतच नाहीत. आणि ह्यांचं काय? पण त्यांच्यावर मला समजा मला कुठली गोष्ट पटली नाही ना त्यांची, का हे करायचं नाही तेच करणार, तर मग बोलते. पण आता तुम्ही 2 जाऊबाई बरोबर आहे, तुमच्या दोघींमध्ये कसं काय वातावरण? लग्न झाल्यापासून एकदाही भांडणं नाही. म्हणजे तिला विचारा तुम्ही. पण ती आता पार्लर करते, त्यामुळे ती कर्जतला राहते आणि म्हणून. पण आम्ही असं सगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्र असतो. हो हो. विचारा एकत्र. गणपती, आता गोकुलाष्टमी, बालजन्म होतो आमच्या घरी, सगळे एकत्र. तुमचं काय म्हणणं आहे? आणि दोघी अलिबागचे आहेत. अलिबाग पोयनाड. मी पण अलिबागचा आहे.
माहिती लहानपणापासून माहिती. त्यामुळे आता बघितलं सगळं, आता अलिबागला माहेराहून कोणतरी आलं असं वाटायला लागलं. आता तुमची दादागिरी नाही चालणार आम्हाला, आमची मेजॉरिटी झाली आहे आता, लक्षात ठेवा. दिराला विचारतो, सांगा वहिनीबद्दल, वहिनीच्या स्वभावाबद्दल. छान छान स्वभाव, एकदम छान आहे आणि एकदम शांत आहे. तुमचं कसं आहे दोन भावांचं रिलेशन? एकदम मित्रासारखं. हो हो अगदी बरोबर बोलला. मित्रासारखं प्रत्येक गोष्ट एकमेकाला विचारल्याशिवाय करतच नाही. सगळं करतो आम्ही दोघं जण. नणंदबाई, तुम्हाला काही वेळात बोलायचं आहे, फक्त थांबा, आता एक खेळ आहे. हां, तुमचा भाऊ आपल्या वहिनीला कशी बक्षीस मिळवून देणार ते बघायचं आहे आम्हाला. 5 वस्तू, त्या 5 वस्तूंपैकी एक वस्तू विसंगत आहे, तर ती कुठे आहे ती ओळखायची. 5 वस्तूंमध्येच आहे आणि तिकडे एक बंद पाकिट ठेवलं आहे, ते घेऊन यायचं. 10 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण करायचा. कुणी सांगायचं नाही, प्रॉम्प्टिंग करायचं नाही. आणि तुमच्यासाठी वस्तू आहेत गुलाबजाम, बर्फी, मिक्सर, लाडू, करंजी. वेळ सुरू झाली. पाच, 4, 3. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बालपण कसं गेलं तुमचं? छान गेलं. एकदम छान. हो. मग मला सांगा, तुम्ही इथून गेला या घरातून, त्याला किती वर्ष झाली? 19 वर्ष. आणि तुम्ही या घरात कधी आला? 2012ला, म्हणजे 9 वर्ष झाली मला. कुटुंबाबद्दल काय सांगणार तुम्ही? छान आहे, सगळे छान आहेत, सगळ्यांनी छान समजून घेतलंय मला. आणि वहिनीबद्दल काय म्हणणं आहे, म्हणजे त्या तुमच्या जाऊबाई? छान आहेत, फक्त थोडा आवाज लाऊड आहे. फक्त जो आज जरा टेन्शन आलंय ना, कमी झालाय का? प्रेशर कमी, थोडा आवाज कमी झालाय. तुम्ही आल्यापासून तो आवाज असाच आहे का? हो. तुम्ही जेव्हापासून त्यांना बघताय, काय हो या आवाजाचं काय आहे? आधीपासूनच आहे. जो आवाज आहे ना दादा, ते चांगलं आहे. सगळ्या मुलांवरती आणि संपूर्ण घर वहिनी सांभाळते. मी बोलते, मी नणंद म्हणून बोलते, कारण मुलांवरती वहिनीचं एवढं लक्ष असतं ना, अगदी खाण्यापिण्यापासून शाळेचा अभ्यास सगळं व्यवस्थित. हा. आणि आमचा दादा जरी बाहेर कुठे गेला ना, सगळं दुपारी खाल्लं की नाही, भाजी आणायची आहे, सगळं अप टू डेट. बाहेरून वस्तू आणायच्या दादाने, घरातल्या वस्तू दादाला माहिती. हो, माहिती. म्हणजे दादाच काम करतो. सरळ सांगा ना, वहिनी काय करत नाही? नाही, वहिनी करते, असं कसं म्हणणार. वहिनी कामं करते. वहिनी घरातलं मशीनचं पण काम करते ना, दादा मदत पण करतो. दादाच काम करतो, उगाच काहीतरी हे म्हणायला पण हरकत नाही. दादाला वहिनी मदत करते. हो ना? नाही, वहिनी पण कामं करते आणि ऍक्च्युली दादा मदत करतो वहिनीला. पण त्या बघा कशा, त्यांनी खरं ते सांगितलं. खरं ते सांगितलं. आवाज खूप मोठा आहे वहिनीचा. हो आहे, पण चांगला आहे ते. मुलं जरा काय बाहेर जातील, वहिनीचा इथून आवाज येते, मुलं तिथं असते तर बरोबर येणार घरामध्ये. एवढंच नाहीये, ते चौकच्या नाक्यापर्यंत असलेले मिस्टर सुद्धा लगेच घरी येतात. बरं, दिराला विचारतो, तुमचं काय म्हणणं आहे? बायको जिंकावी का बहीण जिंकावी? काय वाटतं? शुभेच्छा कोणाला? म्हणजे काय? बहीण. इथून खोपोलीला बरोबर जायचंय, माहिती आहे ना? हे काय हो, बहिणीचं का नाव घेतलं त्यांनी? बायकोचं घ्यायला पाहिजे होतं ना. असं काही नाही, त्याला वाटलं असेल माझ्या बहिणीला मिळावी. बायको तर जिंकणारच आहे, हे माहिती. आता मी पण सांगते, आता मी पण बोलणार. हा, आम्ही आता एकाच गाडीमध्ये आलो ना, गाडीमध्ये कसा म्हणतो, मला माहितीये पैठणी आमच्याच घरात येणार आहे. हा बोलला. म्हणजे तुमचं नाव आपलं बरं वाटावं म्हणून घेतलं. मला माहिती नव्हतं हे विषय निघणार म्हणून. पण बघितलं भाऊ कसा आहे. मम्मी खूप छान आहे, सांभाळून घेते आम्हाला सगळ्यांना आणि काळजी घेते. कोण कोणावर जास्त ओरडतं? मम्मी माझ्यावर, पप्पा नाही ओरडत. पप्पा नाही ओरडत. काय म्हणणं आहे तुझं? पप्पा खूप चांगले आहेत, मम्मी खूप चांगली. या दोघींबद्दल काय म्हणणं आहे? एक आत्या आहे, एक काकी आहे, काय म्हणणं आहे? दोघे पण खूप चांगले आहेत. हे पण दोन्ही चांगले आहेत, चांगले आहेत, दोघी पण चांगले आहेत. मी म्हटलं का वाईट आहेत म्हणून? नाही, चांगल्याच आहेत. हो की नाही? नाव सांग. सुजल गायकवाड. तू कितवीत आहे? मी 8वी. तुला कोण व्हायचंय मोठं होऊन? पायलट. पायलट? अरे वा. नाव सांग. अंश दिनेश गायकवाड. कितवीत आहेस? 3rd B. बरं, तुला कोण ओरडतं का कधी घरी? नाही, कोण नाही. कोणी नाही. तुला कोण शिक्षा करतं, पनिशमेंट? मम्मी. तू कोण होणार मोठा होऊन? मी अजून ठरवलं नाही. नको, वेळ आहे अजून, एवढ्या ठरवू पण नकोस. नाव सांग. वैदेही लोक काटपो गाव. पण मला सांग,
तुला काय खेळ आवडतो? लपाछपी आणि लंगोटी. अरे वा, लपाछप्पी आवडते तुला. तुला खायला काय आवडतं? चॉकलेट आणि पेपर. नाव सांग. श्री गायकवाड. तू का धमकी देतो काय मला? कितवीत आहे? 7वी ते. तुला अभ्यासात काय आवडतं? इंग्लिश. तुला कोण व्हायचंय? मला इंजिनियर. तुमच्या चौघांमध्ये सगळ्यात जास्त अभ्यास कोण करतं? कळलं मला किती अभ्यास करतात. तुम्हाला शुभेच्छा आहेत सगळ्यांना. हं? बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की या कुटुंबाने कसं स्वागत केलं तुमचं? छान केलं, सगळ्यांनी समजून घेतलं. मी एकटीच असल्यामुळे घरी मला भाऊ बहीण कोणच नाहीये. बरं. आणि त्यामुळे सगळ्यांनी आणि स्पेशली ताईंनी जास्त समजून घेतलं. मग एकट्या असल्यामुळे खूप लाडात वाढल्या असणार तुम्ही. हो. खूप हट्टी असणार हा खूप स्वभाव. हट्टी आहे. मग तो अजूनही आहे? हो. त्या हट्टीपणाचा कधी कधी त्रास होतो ना बऱ्याच जणांना. तुमचं काय म्हणणं आहे? हो होतो, त्रास होतो. मग त्यांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? हट्टीपणा सोडला पाहिजे. सोडला पाहिजे. हो. काय हो, मग का नाही कमी होत तो हट्टीपणा? माहीत नाही, कारण की मी लहानपणापासून म्हणजे कुठली गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असं होतच नाही ना. त्यामुळे आणि अजून पण ते सुद्धा तसंच करतात, त्यामुळे हट्टपणा कमीच होत नाही. त्यांनी पण तेवढं लाडावून ठेवलंय. लाडवलंय. तुम्ही काय करता? मी रिअल एस्टेटचं काम करतो. अच्छा अच्छा, बरं बरं. मग आता तुमच्या दोघींना कोण जिंकून देणार ते यांच्यामध्ये ठरणार आहे. आणि या 4 बाळांपैकी 2 बाळं खेळणार आणि तुमच्या दोघींपैकी कोण तुम्हाला आव्हान देणार ते आत्ता वैदी समजणार आहे. बघूया काय होणार या खेळात. तुमच्यासाठी अंश, तू, वैदेही. अंश खेळणार आत्यासाठी, वैदेही खेळणार तुमच्यासाठी. तुम्ही ठरवणार आहात लिटिल चॅम्प्स या दोघींपैकी कोण पैठणीच्या खेळात जाणार. बघूया काय होणार या खेळात. रिंग अशी टाकायची आणि त्या बॉलिंग बॉटलमध्ये जायला पाहिजे. दोघांनाही 5 संधी आणि सगळ्यात जास्त गुण ज्यांचे त्या पुढच्या खेळात जाणार. 1 2 3. 1 2 3 4. शेवटची संधी आहे. टाकता येईल. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. दोन्ही जाऊबाई. हां, तर आता कोण पैठणी जिंकणार त्या मुद्द्याकडे आता आलेले आहोत आपण. मगाशी बहीण जिंकावी असं वाटत होतं, पण बायको जिंकणार हा तुम्हाला विश्वास होता. आता बायको आणि वहिनी आहे. आता सांगा कोणी जिंकावं असं वाटतंय? बायको जिंकणार. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनी जिंकावी असं वाटतंय की बायको जिंकावी? हो, बायको जिंकावी म्हटलं. आहे ना. केवढं जड झालंय त्यांना बोलणं. नणंदबाई सांगा हो. गौरी. तुम्ही या जिंकतील असं तुम्हाला वाटतंय आणि या नाही. आता बघा तुम्हाला आता कळेल. हा, जेव्हा मी अशी बोलेल ना माझी मोठी वहिनी जिंकेल. मनात येईल ना की माझी छोटी नंदा अशी बोलली काय आता मी जिंकणार. सगळे भावंड गेमर दिसत आहेत ना. हे बरं आहे आपलं. मगाशी भाऊ तसाच बोलला होता, आता बरोबर तुम्ही तसं बोलला. हा, साहजिकच. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? माझ्या अजून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही? मी सासू सासऱ्यांची मागेन की मला जास्त त्यांच्यासाठी काय करता नाही येत आहे, वेळ देता येत नाही आणि ते कळतंय मला सुद्धा, पण त्यांची मी क्षमा मागेन. आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडा आवाज कमी करेन. आवाज कमी करणार? पण आवाज तुमचा काही उगाच होत नाही ना. मुलं मस्ती करतात म्हणून. आपलं थोडं तरी दाब पाहिजे. नाही वडिलांचं ना तर आईचं तरी पाहिजे. मुलं जेणेकरून मुलं असं वाया नको जायला. असं म्हणजे बाहेर मुलांमध्ये गेल्यानंतर थोडंसं आई आपल्याला काहीतरी ओरडते असं मुलांच्या मनात वाटणं म्हणून थोडं ओरडलं पण संस्कार व्हावे म्हणून तुम्ही असं. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा तर
थोडा हट्टपणा कमी करेल. काय चेहरा खुललाय बघावं. बघा तरी. पण होईल असं वाटतंय तुम्हाला आज सांगितल्यावर? होऊ शकतो. बदल होईल नक्की. केला तर होऊ शकतो. एक छोटासा खेळ मला बघायचंय तुमच्या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी. दोन्ही डिशमध्ये मेथी लपवून ठेवलेली आहे. तांदूळ डिशच्या बाहेर पडले, एक तांदूळ पडला की एक मेथी बाहेर जाणार. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त मेथी ज्या कोणी जास्त निवडणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. तीस सेकंद झालेली आहेत. पाच, 4, 3, 2, 1 वेळ संपली. आता तुम्ही जितक्या गोळा केल्यात ते एक एक बाहेर काढून मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. आता तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.